संसदीय कामकाज मंत्र्यांनी आपल्या शब्दाची जगलरी या ठिकाणी केली। मी पाय लागत नाही असं म्हणलं नाही, दुसऱ्यांदा या सभागृहामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे पाय लागले असं म्हणलं। मी नकारात्मक बोललो नाही, मी सकारात्मक बोललो सभापती महोदय। काका शेवटी सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर अपेक्षा एवढीच होती की कुठेतरी या राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने एक आश्वासन मिळावं। शेतकरी मित्रांनो, आपण काल एका व्हिडिओमध्ये कर्जमाफीच्या टॉपिकवरती म्हणजेच की कर्जमाफी ह्या मुद्द्यावरती थोडक्यात एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना दिले होतं, एक दिलासा देण्याबाबत ते अपडेट होतं कृषी विभागाच्या माध्यमातून, तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ते असं एक अपडेट होतं की सर्व थकीत आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांना थोडक्यात दिलासा देण्याबाबत ते अपडेट होतं। परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांनी विचार केला असता, भरपूर शेतकऱ्यांनी त्याच्यावरती त्यांच्या ज्या कमेंट व्यक्त केल्या, त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्या खूप निगेटिव्ह होत्या, म्हणजेच की वाईट होत्या थोडक्यात। तर त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की दिलासा देण्याबाबतच ते अपडेट सांगितलं होतं, खूप आनंदाचं आहे, तेच मी याच्यामध्ये सविस्तर एक्सप्लेन करणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती म्हणजेच की फेक माहिती म्हणून त्याला असं संबोधितलं होतं, परंतु ती विचार केला तर पूर्ण 90% ती जे फेक म्हणतात ते चुकीचे आहे। कारण की शेतकऱ्यांनो, जे काल नुकतंच जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला जो कार्यक्रम आहे परळी वैजनाथ बीडच्या सभेमध्ये किंवा बीडमध्ये, त्यांनी काल कृषी प्रदर्शन सोहळा जे की काल संपन्न केला त्यांच्या माध्यमातून, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तो कृषी जे की मित्रांनो कृषी प्रदर्शन सोहळा ते संपन्न झाला। त्याच्यामध्ये शासनाचे, राज्य शासनाचे सर्व काही मंत्रिमंडळ तिथं काल उपस्थित होतं, गृहमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो आणि इतरही मंत्रिमंडळ काल तिथे सर्व म्हणजे उपस्थित होतं आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही निर्णयाची काल अंमलबजावणी करण्यात आली, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता पण वितरित करून दिला। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो कापूस सोयाबीन जे अनुदान दिलेलं होतं त्याच्यामध्ये काही निकष आणि अटी होत्या, त्या अटी पण त्यांनी काल रद्द केल्या, म्हणजेच की ई पीक पाहण्याची जी अट लावली होती ती रद्द केली। असे काही भरपूर त्यांनी निर्णय केले। परंतु कर्जमाफी संदर्भात थोडक्यात जे की पत्रकारांनी त्यांना असे प्रश्न विचारले, म्हणजेच की ज्यावेळेस कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपलं भाषण करत होते किंवा ते बोलत होते त्यावेळेस म्हणजे की पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारण्यात आले की कर्जमाफी संदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले, ते काय विचारले ते पण आपण एक्सप्लेन करूया। तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकरी बांधवांनी अशा कमेंट केला की ही बातमी चुकीची आहे, फेक आहे, कर्जमाफी होणार नाही। तर तुम्हाला सांगू शकतो जे शेतकरी म्हणतात की कर्जमाफी होणार नाही, मला तरी वाटतं की त्याच्यातील जे 70% 90% शेतकरी ते कर्जबाधित नसेल किंवा त्यांच्याकडे कोणत्याही बँकेचं लोन नसेल, त्याच वेळेस ते म्हणू शकते की कर्जमाफी होणार नाही, कारण की अशी बॅड न्यूज फक्त तेच अफवा तेच पसरू शकतात की कर्जमाफी होणार नाही। परंतु जे रिअल शेतकरी असे की ज्यांच्यावरती खूप जास्त कर्जाचा बोजा आहे, त्यांच्या सातबाऱ्यावरती थकीत आहे, त्यांना बँका परत कर्ज देत नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र नक्कीच त्यांची म्हणजे की मानसिक आपण हे समजू शकता हालत किती ते वाईट परिस्थिती म्हणून सध्याची स्थितीला आता ते म्हणजेच की जगू लागले। कारण की तुम्हाला माहित नाही, शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना माहित आहे की आपल्यावरती, ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे की त्यांना माहिती आहे की कर्जबाजारी म्हणजे काय असतं आणि कर्जाचा बोजा म्हणजे काय असतो। कारण की बरेच काही शेतकरी आपल्या महाराष्ट्र विचार केला असता तर 50% पण जास्त शेतकरी बांधव कर्जबाजारी आहे, कर्जात बुडालेले आहे। त्यांना बँका आणि कोणतेच जे की प्रायव्हेट लिमिटेड बँका असो किंवा गव्हर्नमेंट बँका असो आता सध्याचीला त्यांना 1 रुपयाचं सुद्धा लोन देऊ नये लागलं त्यांना आर्थिक परिस्थिती पाहून। याच्यामुळे त्यांना कर्ज म्हणजे की कर्जमुक्तीची सक्त आवश्यकता आहे, कर्जमाफीची। परंतु शेतकरी म्हणतो कर्जमाफी होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे हे थोडक्यात एक्सप्लेन तुम्हाला सांगणार आहे। परंतु वाईट कमेंट करणाऱ्यांनी नेमकं व्हिडिओ पूर्ण पाहत जा, जेणेकरून काय होतं की पूर्ण व्हिडिओ बघितलं त्याच्यानंतर त्यांना सर्व काही माहिती होतं। त्या अधुराचं सुरुवातीला थोडक्यात 2 ते 4 शब्द आपले बघतात टॉपिकचे आणि चालल्या जातात आणि वाईट मात्र कमेंट करून, बकवास कमेंट करून ते चालल्या जातात। परंतु ज्या शेतकऱ्यांना खरोखर कर्जबाजारी शेतकरी त्यांना दिलासा देण्याकरता बाबतच काल एक अपडेट महत्त्वपूर्ण असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून समोर आले। त्यांना पत्रकार बांधवांनी त्यांना असे काही प्रश्न विचारले, म्हणजेच की त्यांनी विचारले की कर्जमाफीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात खूप जास्त तापलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हा खूप जास्त कर्जात बुडालेला, कर्ज म्हणजेच की त्यांच्यावरती खूप जास्त कर्जाचा बोजा आहे त्यांच्या सातबाऱ्यावरती, किंवा बरेच काही शेतकरी थकीत आहे, त्यांना कोणताही कर्जाचा म्हणजे की बँकांकडून कोणताही प्रोत्साहनाचा लाभ आता सध्याची राज्य शासनाकडून भेटू नाही लागला। तर यांच्याकरता तुम्ही काय सांगू शकतो, तर धनंजय मुंडे यांनी जास्त तर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, परंतु महत्त्वाचे काही शब्द त्यांनी पुढे मांडले। त्यांनी सांगितलं की आमचं महायुती सरकार जे की कर्जमाफीच्या तयारीला लागलेले कार्यरत नक्कीच आहे आणि करेल, तर आमचं महायुतीचं सरकारच
सालाच जे की कर्जमाफी करेल आणि ती पण कर्जमाफी आम्ही 3 लाखापर्यंतची सरसकट करू असं त्यांनी खूप मोठं आश्वासन दिलेले. आता बऱ्याच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. आता ते पुढचा विषय झाला की आता शासन नेमकं कर्ज माफ करतंय की नाही करतंय, परंतु त्यांनी जर कधी आश्वासन दिलं तर नक्कीच कर्जमाफी होऊ शकते. कारण की शेतकऱ्यांनो गेल्या मागच्या 8 ते 10 वर्षापासून 2011 पासून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कोणतीही सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली नाही. यालाच समजून राज्य शासन तसंच केंद्र शासन कर्जमाफी करणार आहे. कारण की गेल्या मागच्या 4 ते 5 महिन्यापूर्वी जे की शेतकरी मित्रांनो तेलंगणाच्या धर्तीवरती तिथली सरकारने आणि केंद्र सरकारने काही निधी देऊन आणि तेलंगणाच्या सरकारचा काही निधी अशी सरसकट त्यांच्या याच्यात की 2 लाखापर्यंतची तेलंगणामध्ये कर्जमाफी झाली. तर त्यालाच अनुसरून आपल्या महाराष्ट्र राज्यात पण ही कर्जमाफी होणारच आहे. महायुती सरकारच आपली कर्जमाफी करणार असं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर ही कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असू शकते. 90% शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की जे शेतकरी मार्च 2011 पासून थकीत आहे मार्च 2020 पर्यंत अशा शेतकऱ्यांचा आम्ही सरसकट 3 लाखापर्यंत देखील कर्ज याच्यात माफ करणार आहोत. आणि जे शेतकरी कर्जात बुडलेले 2020 पासून 2016 पासून ते 20 पर्यंत अशा देखील शेतकऱ्यांचा आम्ही सरसकट सातबारा हा जे की 3 लाखापर्यंतचा करणार. आता कशी करणार आहे ते पण त्यांनी सांगितलं की आम्ही जे केंद्र शासनाचा काही निधी म्हणजेच की केंद्राकडून काही निधीची माग आम्ही करणार आहोत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून काही निधीची असं एकंदरीत विचार केला असता तर दोन्हींच्या निधीची तरतूद झाल्यानंतर एक जार आम्ही काढू आणि त्याच्या माध्यमातून आम्ही परत एकदा एक तर छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत किंवा नव्याने परत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शक्यतो छत्रपती शिवाजी महाराज योजना ही नव्याने लागू करून 3 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज आम्ही शेतकऱ्यांचं माफ करू असं देखील ते म्हटलेलं आहे. बऱ्याच काही शेतकऱ्यांनी याच्यावरती टिप्पण्या वाईट केल्या, असं केलं तसं केलं की हे फेक आहे. थोडक्यात बोलले शेतकरी म्हणून बऱ्याच काही दिवसात तुम्हाला ते व्हिडिओ पण बघायला मिळाला कर्जमाफी संदर्भात. आणि हे पण तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासन नक्कीच कर्जमाफीच्या तत्पर तयारीला आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही लाडका भाऊ लाडकी बहीण आणि कोणत्याही योजना दिल्या तर शेतकरी यांना माफ करू शकत नाही. कारण की सध्या शेतकऱ्यावरती कर्जाचा खूप मोठा बोज आहे. शेतकऱ्यांना आवश्यकता आहे ती फक्त सरसकट कर्जमाफीची. आता मी पण माझ्या चॅनलच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करू शकतो आणि करतो पण ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज त्यांच्याकरता. कारण की कर्जात बुडलेले शेतकऱ्यांची हालत ही खूप जास्त वाईट असते. त्यांना बँका परत कोणतेही कर्ज देत नाही. परंतु एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हे खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट समोर आलेलं आहे. आता 2 ते 4 दिवसात किंवा ऑगस्टच्या एंडिंगमध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला कर्जमाफी संदर्भात बऱ्याच काही चर्चा आता बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, जे की सरसकट कर्जमाफी संदर्भातील. आणि तुम्हाला एक जाता हे पण अपडेट सांगत होतो, जे शेतकरी प्रोत्साहनपर ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांचं जे की आता याद्या यायला सुरुवात झालेली आहे. त्यांचे गाववाईज तुमच्या जिल्हा वाईज तालुक्यावाईज अशी याद्या येऊ लागल्या. तर तुमचं आधार प्रमाणीकरण करणं हे प्रोत्साहनपर 50,000 रुपये लाभ घेण्याकरता हे खूप महत्त्वपूर्ण आहे. नसता तुम्हाला त्याचा 1 रुपयाचा लाभ भेटणार ज्यांचं आधार प्रमाणीकरण जे की बाकी आहे. जसं की तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर प्रभुदेवा GR वरती पण तो व्हिडिओ तुम्ही ऑफिशियल त्यांच्या चॅनलवरती पण बघू शकता किंवा आपण पण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यावरती पण तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि आपलं जे की तहसील कार्यालयात जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करणं हे खूप गरजेचं नसतं. तुम्हाला 1 रुपयाचा प्रोत्साहनचा भेटणार नाही. तर प्रोत्साहनपर इन्सेंटिव्ह 50,000 रुपये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना. त्यांनी मागील 2 महिन्यापूर्वीच ती घोषणा केलेली होती, परंतु हे कर्जमाफी संदर्भात अपडेट दिलं होतं. बऱ्याच शेतकऱ्यांना वाईट टिप्पण्या दिल्या होत्या, त्यांच्याकरता हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला कशी माहिती वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कधी पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.